तर आपण 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत क्लास सुरू झाल्यापासून आणि एकाची टेस्ट झाली. आता अपकमिंग संडेला तुमची पॉलिनॉमियलची पण टेस्ट होईल. ठीक आहे. याच्यामध्ये मी एक्झरसाइज मध्ये घेतलेले ना आता जे ज्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स ह्याच्यात आहेत याच्यावर डिपेंड तुमचा पेपर असणार आहे. अशाच टाईपचे प्रश्न असतात. हे नीट समजून घ्या आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आजच्या याच्यामध्ये जवळपास 30 क्वेश्चन्स आहेत. पूर्ण गोष्टी मी त्याच्यात टाकलेल्या आहेत. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देणार आहे. मी इथं पॉज करणार आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग. तुम्ही ट्राय करायचंय आणि 1 मिनिटामध्ये आन्सर आलं तर ठीक, नाही तर मी पुढे आन्सर सांगणार आहे. MCQ आहेत. हे सगळे MCQ आहेत जेणेकरून तुम्हाला हेल्प पण होईल सापडण्यासाठी. चला आता आपण फर्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. इथे बघा, इथे एक पॉलिनॉमियल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल x² + 3x - 2 when x is -1. ट्राय दिस. पहा, दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये काय करा, पुट x = -1 in px. तर इथे तुम्ही याच्यामध्ये -1 ठेवून द्या. x² असेल -1 चा स्क्वेअर, 3 × -1 हा झाला प्लस, हा -3, हा -2 -2 -4 विल बी द फायनल आन्सर. करेक्ट आहे. चला हा क्वेश्चन आहे, हा थोडा जपून करा, पहिला सोपा होता म्हणून आनंदी होऊ नका. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ m is 1/0 of the polynomial. ही पॉलिनॉमियल आहे बघा, क्वाड्रॅटिक. द रेसिप्रोकल ऑफ द ऑर्डर. येत नसेल तर आत्ताच मी सांगून टाकतो, कारण हा नवीन टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय म्हणते बघा, m च्या कोणत्या व्हॅल्यू साठी आपल्याला या पॉलिनॉमियलचा एक 0 दुसऱ्याचा रेसिप्रोकल असला पाहिजे. म्हणजे जर पहिला 0 अल्फा असेल तर दुसरा 1/अल्फा असेल. इथे बीटा म्हणू नका, संपलं. एक दुसऱ्याचा रेसिप्रोकल, तर एक अल्फा तर दुसरा 1/अल्फा, असा याचा अर्थ आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे m ची. आणि या प्रश्नामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट पण आहे. मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर सांगेन. लक्ष द्यायच्यात काय काय होते. चला आपण याच्यामध्ये लेट 10 be alpha, then other be 1/अल्फा. ठीक आहे. रेसिप्रोकल आहे त्याच्यामुळे तसं घ्यायचं. असं कोणी म्हणू नका हे का घेतलं. आता या कॅटेगरीचे क्वेश्चन तुम्हाला सगळ्यात जास्त विचारले जातात. रिलेशन बिटवीन द रूट्स मध्ये एक रूट दुसऱ्याच्या ट्वाइस आहे, रेसिप्रोकल आहे, निगेटिव्ह आहे, अशा टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे मी सगळ्या टाइपचे याच्यात टाकलेले आहेत. रेसिप्रोकल, ट्वाइस, 4 टाइम्स हे सगळे टाकलेले आहेत. या पीडीएफ ला नीट समजून घेतलात तर जवळपास बोर्ड एक्झाम मध्ये सगळे क्वेश्चन कव्हर झाले आपले, हे मानलं आपण. तर याच्यात एक काम करा, जी पॉलिनॉमियल आहे m² + 9x² + 13x + 6m, या पॉलिनॉमियल मध्ये कंपेअर करून a ची व्हॅल्यू सांगा. a असतो x² चा कोइफिशियंट. ठीक आहे. किती आहे, m² + 9. तर abc आधी लिहायचंय, m² + 9. b आहे पहा +13, c आहे 6m. 6 नाही, कारण m सुद्धा एक कॉन्स्टंट आहे. 6 × m आहे. 6 × कॉन्स्टंट इज अ कॉन्स्टंट. त्याच्यामुळे हा 6m पूर्ण c आहे. तुम्हाला पाहायची सवय लागली पाहिजे. ABC च्या फॉर्म मध्ये, PQR च्या फॉर्म मध्ये हे खूप कॉम्प्लेक्स करून दिले जातात, तेव्हा ABC ओळखता आला पाहिजे. पहिली टास्क ABC फाइंड आउट करणं. का केलं आपण? आता आपल्या सगळ्यांना एक गोष्ट काढायची आहे, सम. हे 2 रूट्स आहेत, तर सम ऑफ द रूट्स काढा. सम काय असते, -b/a. -b आहे -13. समजून घ्या,
अपॉन ए. ए किती आहे? एम स्क्वेअर प्लस 9. आता इथून हे सध्या फक्त एक इक्वेशन म्हणून ठेवा. कारण सांगतो, अल्फाचं आपल्याकडे काही नाहीये. कारण या इक्वेशन मधून तुम्हाला भेटणार काहीच नाही. बघा हा काय होईल? अल्फा स्क्वेअर प्लस 1 बाय अल्फा. आणि इकडे एक व्हेरिएबल अल्फा आहे आणि इकडे व्हेरिएबल एम आहे. आपल्याला एकच जमत नाही तर 2-2 आलेले आहेत. फक्त एक इक्वेशन म्हणून ठेवा. आता अशा क्वेश्चन्स मध्ये सांगतो, जेव्हा रेसिप्रोकल वाले क्वेश्चन असतात तेव्हा मॅक्सिमम काय करायचं बेटा? प्रोडक्टचा कॉन्सेप्ट लावायचा. प्रोडक्ट काय असेल? अल्फा इंटू बीटा, ही सम आहे. आणि प्रोडक्ट असेल अल्फा इंटू 1 बाय अल्फा. आता पहा, तो काय असतो? सी अपॉन ए. हा सी आहे आणि हा ए आहे. आता बघा इथे फायदा होतो, अल्फा कॅन्सल झालं की नाही? हा फायदा असतो. अल्फा कॅन्सल झाला आणि आपल्याकडे 6m ची व्हॅल्यू आली. इथे बघा हा याच्यासोबत क्रॉस मल्टिप्लाय होईल, एम स्क्वेअर प्लस 9. तुम्ही बघा याला असं लिहा स्टँडर्ड फॉर्म मध्ये, 6m ला इकडे आणा प्लस 9. आता आपल्याला जर m ची व्हॅल्यू काढायची तर एक क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करावं लागेल. बघा क्वेश्चन किती इंटरेस्टिंग आहे. रिलेशन बिटवीन द रूट्स आले आणि क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करायचे काम आलं. आता इथे आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे, याचे झिरोच काढायचे. 9 चे फॅक्टर 6 येण्यासारखे. हा परफेक्ट स्क्वेअर आहे. बघा 3 इंटू 3 चे की नाही, काल सांगितलं दोन्ही रूट्स सेम येत आहेत म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. त्याला तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता? m मायनस 3 होल स्क्वेअर. a मायनस बी होल स्क्वेअरचा तो एक्सपान्शन आहे. ज्याला नाही कळलं त्यांना कालच्यासारखं करू शकता. इक्वल्स 0. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर इथं 0 इथे प्लस मायनस लिहिण्यात काही पॉईंट नाही. तर m ची व्हॅल्यू काय आली? प्लस 3 आली. आता इथे प्लस 3 आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये दोन्ही रूट सेम आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्लस 3 मायनस 3 किंवा 3 सोबत दुसरा कोणता रूट नाही मिळणार. तर इथे m ची व्हॅल्यू एकच येण्याचं रिझन काय? सेम रूट्स आहे. हा एक चांगला क्वेश्चन आहे. m ची व्हॅल्यू 3 असताना हे पॉसिबल आहे सगळं. आपण त्याला मानूनच केलेलं आहे. म्हणून ऑप्शन डी याचा आन्सर आहे. आता याच्यात एक चूक होते कधी कधी, समजून घ्या. इथे जर -9 असता आणि तुमचा आन्सर 3 आला असतं m, तर 3 चा स्क्वेअर 9 मायनस 9 0 झाला असता. 0x स्क्वेअर मध्ये a ची व्हॅल्यू 0 होत आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलच्या लीडिंग कोएफिशियंटला आपण 0 करत नाही. हे एक लक्षात ठेवायचं. इथे एक सिंगल आन्सर आलं म्हणून ठीक आहे. कधी कधी 2 व्हॅल्यूज येतात तर आनंदात दोन्हीला टिक करायचं नाही. कधी आलेल्या व्हॅल्यू जर लीडिंग कोएफिशियंट मध्ये बसल्यावर त्याला 0 करत असतील तर ती व्हॅल्यू डिस्कार्ड करा, ती वापरू नका. पण इथे m च्या व्हॅल्यू 3 साठी हे रिलेशन पॉसिबल आहे कारण आपण त्याला मानूनच सॉल्व्ह केलेलं आहे. समजलं? हा मी इथे त्याला स्टार करतो. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचा क्वेश्चन आहे. असे खूप क्वेश्चन आहेत. मी ग्राफ वगैरे सगळं टाकलं याच्यात. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. कळलं सगळ्यांना कसं केलं ते? हे मुद्दाम इक्वेशन लिहिलंय, याचा काही उपयोग होणार नव्हता आपल्याला कारण इथे पण व्हेरिएबल आहे, इथे पण व्हेरिएबल आहे. तुम्हाला कळावं म्हणून लिहिलं. डिसिजन घेता आला पाहिजे. प्रोडक्टने आन्सर लवकर येते का समने येते, कंडिशनवर डिपेंड असते. नेहमी प्रोडक्ट घ्या असं म्हणत नाही, कंडिशनवर डिपेंड आहे. चला नेक्स्ट. आयडेंटिफाय द पॉलिनॉमियल हुज सम ऑफ झिरोज अँड प्रोडक्ट दिले. काल केला क्वेश्चन आपण. सम आणि प्रोडक्ट दिल्यानंतर काय लिहित होतो आपण? 1 मिनिट वेळ घ्या मग ट्राय करा. चला इथे काय म्हणता पहा. आपल्याकडे सम आहे -5 आणि प्रोडक्ट आहे +6. आपण पॉलिनॉमियल लिहित होतो, इथे लिहित होतो सम. मी तुम्हाला एक नवीन नोटेशन शिकवतो. याला असं लिहायला शिका, Sx प्लस p. S फॉर सम, P फॉर प्रोडक्ट. आता मी जेई मेन्सला हे नोटेशन सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगायलो. जी काही सम असते त्याला मायनस लावतात, काल केलं होतं आपण, आणि प्रोडक्टला प्लस लावतात. आता हा S आहे 5 नाही, हा मायनस आहे आणि सम स्वतः मायनस आहे, कळते? आणि प्रोडक्ट आहे. इथे एक ऑप्शन मध्ये प्रिंट मिस्टेक आहे. हा झाला
plus 5x. This is the required quadratic polynomial, option D. समजलं? तर सगळ्यांनी हा स्टँडर्ड फॉर्मॅट लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काढायची सम आणि प्रोडक्ट वरून. चला नेक्स्ट. सेम क्वेश्चन आहे. अल्फा बीटा झिरोज आहेत. बघा अल्फा प्लस बीटा दिलंय, अल्फा इंटू बीटा दिलंय, पॉलिनॉमियल सांगा. मला तर वाटतं याला पॉज सुद्धा करायची गरज नाही. ऑप्शन ए पाहिल्याबरोबर सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. बघा आपला आत्ताचाच कॉन्सेप्ट होता एक्स स्क्वेअर मायनस सम किती आहे 6 प्लस प्रोडक्ट. चला डोळे झाकून आला पाहिजे असे प्रश्न. याचे झिरोज काढा. चला इथे क्वेश्चन काय म्हणतो पहा. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे 6x स्क्वेअर मायनस 7x मायनस 3. याचा झिरो काढायचा आहे तर इथं झिरो सेट करूया. आपण एक गोष्ट शिकलो निगेटिव्ह 18x स्क्वेअर. 18 चे दोन फॅक्टर 7 येण्यासारखे 92 आहेत. प्रोडक्ट निगेटिव्ह सम निगेटिव्ह, याला मायनस याला प्लस द्या आणि इथे x देऊन टाका. तर हा बनेल 6x स्क्वेअर मायनस 9x प्लस 2x मायनस 3. ही झिरो आहे. दोन पेअर्स घ्या. 3x कॉमन घ्या. 2x मायनस 3 इथून प्लस 1 कॉमन घ्या. तर कॉमन मध्ये येतं 2x मायनस 3 आणि 3x प्लस 1. इथून x येतो मायनस b बाय a और मायनस 1 बाय 3. 3 बाय 2 मायनस 1 बाय 3. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. साइन कडे नीट लक्ष देत जा. चलो नेक्स्ट. अल्फा बीटा या पॉलिनॉमियलचे झिरोज आहेत. तर या झिरोज मध्ये खालच्या पैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे? सोपा प्रश्न आहे. 1 मिनिट वेळ घ्या. चला याचा आन्सर ऑप्शन डी आहे. कसं आहे ते पहा. आपल्याला दिलेली जी पॉलिनॉमियल आहे 2x स्क्वेअर मायनस 6 प्लस 6x. मी तुम्हाला सांगितलंय आधी स्टँडर्ड फॉर्म पाहत जा, नाही तर याला सी मानतात. तो गोंधळ होतोच. तर याला असं लिहा. आला आता प्रॉपर मोड मध्ये. अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए. 6 मायनस होईल, हा होतो मायनस 3. आणि प्रोडक्ट घ्या सी बाय ए. हा मायनस 6 बाय 2 आहे कारण सी चं साइन निगेटिव्ह आहे. हा पण 3 निगेटिव्ह 3 येतोय. याच्यावरून आपण म्हणू शकतो की सम ऑफ द झिरोज इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द झिरोज. सगळ्या टाईपचे प्रश्न आहेत. रिलेशन, रूट्स सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये. चलो ग्राफ. झिरोज याच्यात कोणते दिसतात? -2, 1 आणि 3. ऑप्शन बी. रूट पाहायची सवय लागली पाहिजे म्हणून दिलेला क्वेश्चन आहे. हा एक रूट आहे पहा. इथून आलेला रूट -2 +1 आणि 3. ऑप्शन बी. एक एक मार्कासाठी बस झालं. म्हणजे खाल्ल्यावर याचा ढेकर पण येत नाही. एवढं छोटं चॉकलेट आहे. पण खूप जणाला हेच कळत नाही झिरो कोणते त्याच्यात. चलो हा याला बघू कोण कोण डोकं लावते. मी याच्याबद्दल कालही बोललो होतो. पी आणि क्यू हे एका क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे झिरोज आहेत. तर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर काय असेल? मला वाटते डायरेक्ट पाहून कोणाला सांगता येते का पाहू. डी. आठवते आपण एक 5 स्टार वाला रिझल्ट लिहिला होता. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणून तुम्हाला म्हणलं जर रिझल्ट माहित असेल तर डायरेक्ट आन्सर आहे, नाही त्याला प्रूव्ह करणं मोठं काम आहे. आठवा आपण काय काय केलं होतं. आपण त्याला रिवाइजही करू, डोंट वरी. म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांना माहित होईल. हे करेक्ट आन्सर आहे. ह्याच्यासाठी आपण एक टेक्निक घेतली होती.
हा आपल्याला दिलेला स्टँडर्ड फॉर्म. आपल्याला माहिती आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर याला आपण काय लिहित होतो? मायनस 2 होतं का 4? 2 होतं 2. ते डिफरन्स मध्ये 4 होतं. हे असं लिहित होतो आठवा. कारण इथे काय येते पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq येतो. तो प्लस 2pq या मायनस सोबत कॅन्सल होतो आणि पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर येतोय. दोन्ही इक्वल आहे. इथे आहे सम ऑफ द झिरोज मायनस बी अपॉन ए. प्रोडक्ट ऑफ द झिरोज. आठवते हेच केलं होतं आपण. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. आणि त्यानंतर आपण एलसीएम घेतला होता. इथे ए स्क्वेअर आहे. इथे घ्या ए स्क्वेअर. याच्यात काही चेंज नाही. पण इथे वर खाली ए ने मल्टिप्लाय करा. तर बी स्क्वेअर मायनस 2ac अपॉन ए स्क्वेअर. म्हणून तुम्हाला काल म्हणलं होतं हा रिझल्ट खूप जागी विचारला जातो. इथंच नाही जेई मेन्स मध्ये याच्यावर प्रश्न आहे. म्हणून मी हा रिझल्ट तुम्हाला आत्ताच लिहून दिलाय 10वीला. लक्षात ठेवा म्हणून. आता तुम्हाला रिझल्ट माहित होता, तुम्ही आन्सर दिला याचा मला विशेष आनंद आहे. हे तर करून पाहतात. ज्यांना नाही लक्षात राहत त्यांना मेथड तरी माहित पाहिजे. हे नाही ते नाही तर मग सगळं सोडून द्या. संन्यासी व्हा. चला याचे झिरोज काढा. हा एक बेटर क्वेश्चन आहे. याच्यात मी तुम्हाला आपण या दोघांचा आधी प्रोडक्ट लिहू. आपल्याला निगेटिव्ह 12 सोबत डील करायचंय. ठीक आहे. निगेटिव्ह 12 म्हणजे 12 तर आहेच. आता मला मध्ये आणायचं आहे 5√2. हे कोणत्याही रूट मध्ये येतो ना तेव्हा लक्षात घ्यायचं की त्याचा स्क्वेअर काय असेल. √2 चा स्क्वेअर 2 असेल. बघा मी काय करायलो थोडस डोकं लावा. 2 आहे. मी काम करतो मला 5 आणायचं आहे तर मी याचे 2 फॅक्टर लिहायचा प्रयत्न करतो. 6 2 जा 12. आता तुम्ही म्हणाल 6 आणि 2 चं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन 5√2 तर देत नाही. मग आता इथे एक काम करायचं. या केसमध्ये या 2 ला आपण स्प्लिट करून असं लिहूया. पहा स्टोरी बदलली. ज्याला लक्षात येत नाही त्यानं इथं पहा 6 × 2 लिहिता येते. 2 ला काय लिहिता येते? √2 × √2. हे झाले 2 फॅक्टर्स. ही याची टेक्निक आहे. तर आपल्याकडे आता पहा एक 0 कोण आहे? 6√2 आहे आणि दुसरा √2 आहे. आपल्याला आणायचं आहे 5 प्लस मध्ये. तर √2 मध्ये त्याला आपण एक नाव दिलं होतं 9th स्टँडर्डला लाईकसर्ड. लाईकसर्ड आठवते? ज्याचा रॅडिकँड सेम असला पाहिजे आणि ऑर्डर सेम असली पाहिजे. बघा √2 सेम आहे. हा ऍक्च्युली आहे 1√2. तर 6 मधून 1 मायनस केला तर 5 येतो. 5√2 आला बघा. असं शोधायचं याला. प्लस आणायचंय तर याला प्लस याला मायनस द्या. इथे आहे n. याला करा n². झाले आपले 0 झाले. आता याला असं लिहा 4n² प्लस 6√2n मायनस √2n मायनस 3. आता पहा याच्यामध्ये हे 2 पार्ट्स करा. याचे झिरोज घ्यायचे त्याला इक्वल टू 0 करा. तुम्ही इथे बघा काय येणार आहे. एक कॉमन येणार आणि इथे काय होणार √2n मायनस 3. आपल्याला माहिती आहे की हा ब्रॅकेट इकडे यायला पाहिजे. तर त्यानुसार इथे काय करता येईल की हाच बाहेर येईल. ते काम करा. मला जर √2 आणायचं आहे तर ह्याला मी एक काम करतो √2n बाहेर काढतो. √2n काढला तर मी थिंकिंग तुमच्यासाठी करायलो. जे तुम्हाला सोपं कसं जाईल. चला इथे जर 3 आणायचा असेल तर √2 कटला पाहिजे. याचा अर्थ एक √2 इथं असला पाहिजे. तो √2 ह्याच्यासोबत कॅन्सल होईल आणि या 3 ला काढण्यासाठी इथे एक 2 पण असला पाहिजे. म्हणजे 2 3 जा 6 आणि √2 कॅन्सल. हा 3 आला. इथे मायनस यायचं आहे. हा इथे प्लस येईल. मायनस काढल्यामुळे मायनस मायनस प्लस येईल. चला इथे प्लस आला. आता तुम्ही काम करा
2 ने 4 ला पण डिवाइड करतोय, तर 4 ला काय लिहिता येते? 2 इंटू √2 इंटू √2. त्याला डिवाइड कशाने करायला? 2 √2 ने. लक्षात घ्या. तर इथे 2 √2 कॅन्सल. बघा √2 आला की नाही. इंटरेस्टिंग आहे. काय काय केलं पहा आता. मेन ही थिंकिंग आली पाहिजे. जेव्हा इरॅशनल नंबर्स येतात, सर्ट्स येतात, तेव्हा थिंकिंग काय करायची? इथे कोण कॉमन येत होता? -1. -1 आल्यामुळे √2n मायनस मायनस +3 झाला. तर आपल्याला 3 येतं 3 आणण्यासाठी इथे √2 कॅन्सल व्हायला पाहिजे. √2 कॅन्सल होऊन 6 ला डिवाइड करून 3 कोण आणू शकतो? 2 आणू शकतो. याचा अर्थ एक 2 बाहेर असायला पाहिजे. आणि एक √2 पण आणायचा होता इथे. बघा हा जो आहे, म्हणून मी 2√2 याच्यातून बाहेर काढला. याच्यामध्ये 2√2 लपलेला आहे. कारण बघा 4 ला आपण असं लिहू शकतो. तर पहा बरं, 2 ने 4 ला डिवाइड करा, 2 येते. आणि ह्याच्यामध्ये आपण इथे तुम्हाला थोडंसं हे चांगलं दिसणार नाही, याला सेपरेट लिहितो. ही स्टेप थोडी नीट समजून घ्या. हा जो होता 4 ला काय लिहिता येते? 2 इंटू 2. या 2 ला काय लिहिता येते? √2 इंटू √2. याला डिवाइड कशाने करायचंय? 2 √2 ने. पहा, ते 2 गेला, √2 गेला. बघा √2 आला की नाही. आणि एक n कॉमन काढायचा होता. n स्क्वेअर आहे ना. इथून कोण येणार? n येणार. हा, 2√2n. 2√2n. चला, आता याचं पूर्ण काम झालं. सांगा काय काय आलं कॉमन? पहिला फॅक्टर कोण आहे? √2n + 3. बघा, √2n + 3. दुसरीकडे 2√2n - 1. चला, इकडे n काय येतो? सर -3/√2. हे तर सिंपल आहे. और इकडे n काय येतो? 1/2√2. तर -3/√2 सारखा कोणी आहे का? नाहीये. तर रॅशनलाइज करा. रॅशनलाइज करा ऑप्शनला पाहण्यासाठी. तर रॅशनलाइज केल्यावर बघा, खाली √2 ने मल्टिप्लाय केला तर इथे 2 येतो. आणि वर केल्यावर असा येतो -3√2/2. बघा या प्रश्नात किती गंमत आहे. त्याच्यानंतर हा दिसला. आता इथे या, याला पण करा. √2 ने केलं तर इथे 2 आणि इथून 2 किती येणार? 4. आणि वर कोण येणार? √2. तर √2/4. बघा ऑप्शन ए इज द आन्सर. समजून घ्या. हा एक असा क्वेश्चन आहे. आणि तुम्ही असं समजू नका की आमच्या एक्झामला हा येत नाही. तुमच्या सिलेबसचाच क्वेश्चन आहे. 9th स्टँडर्डच्या कॉन्सेप्टवर डिपेंड आहे. कारण इथे मी सर्ट्स वापरलेले आहेत. तर ही प्रोसेस आहे. काळजी करू नका. आपण असे क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा चॅप्टर करू तेव्हा आपल्याला रूट्स काढायचे. तर अशा टाईपचे मी जवळपास 20 ते 25 क्वेश्चन घेणार आहे. हे सगळे रूट, मग तुम्हाला त्याची फ्लेक्झिबिलिटी येईल. झिरोज इथे झिरोज म्हणू, तिकडे रूट्स म्हणू, एवढाच फरक आहे. चला पुढे सांगा. विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्राफ ऑफ लिनियर पॉलिनॉमियल? छान. चूज द ग्राफ ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. डी. पहिल्या दिवशी चर्चा केल्याचे फायदे आहेत. पॅराबोला असतो, क्वाड्रॅटिक पॅराबोला असतो. हा, व्हेरी नाईस. चला नेक्स्ट. 1 0 of the quadratic polynomial this and that is negative of the other. आलं? आता याच्या आधी काय केलं आपण? रेसिप्रोकल. एक अल्फा तर दुसरा 1/अल्फा. इथे निगेटिव्ह म्हणजे एक अल्फा तर दुसरा -अल्फा. आता करा क्वेश्चन. पाहूया. क्वेश्चन काय म्हणतो बघा. 1 0 दुसऱ्याचा निगेटिव्ह आहे. लेट zeros be alpha and negative alpha. पॉलिनॉमियल आहे 2x²
मायनस 3k प्लस 1 x मायनस 9. ए सांगा 2. बी आहे मायनस ऑफ 3k प्लस 1. सी आहे मायनस 9. एबीसी करेक्ट घ्या. आता आपल्याला के काढायचंय तर सम घेऊया. लक्ष द्या सगळ्यांनी. सम ऑफ द झिरोज इज मायनस बी अपॉन ए. प्लस मायनस असल्यामुळे झिरो होईल. पहा मागच्या क्वेश्चन मध्ये प्रोडक्टने हेल्प केली होती. इथे सम करते. असा कोणता थंब रूल नाहीये की नेहमी प्रोडक्टच काम करेल. कंडिशन वर डिपेंडेंट. मायनस बी मायनस ऑफ मायनस 3k प्लस 1 अपॉन ए. तर हा 2 इकडे येऊन 0 होईल पहा. इथं होईल 3k प्लस 1. तर 3k प्लस 1 जर 0 असेल तर असतो मायनस बी अपॉन ए. ओके, इज द राईट आन्सर. समजलं? चला पुढे. हा, नीट विचार करून आन्सर द्या. आयडेंटिफाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. का बरं? आणि रिअल. लेकर हुशार झाले वा. चला छान. तू कुठं झाला बाबा? हा, सी इज द राईट आन्सर. For which of these is fx neither linear nor quadratic? कोणता ग्राफ लिनियरचाही नाही किंवा क्वाड्रॅटिकचाही नाही? डी. डी कोणता आहे रे सांगा बरं. इवन डिग्री का ऑड डिग्री? कशामुळे बरं? निगेटिव्ह आणि निगेटिव्हच आहे. एक तर निगेटिव्ह निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर इवन डिग्री असते. त्याचं तोंड खाली आलं याचा अर्थ काय? याचा ए निगेटिव्ह आहे. लिडिंग कोएफिशियंट निगेटिव्ह आहे असा याचा अर्थ आहे. हा, सम ऑफ द झिरो सांगा. पॉलिनॉमियल आहे 2x स्क्वेअर मायनस 9. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. असं लिहितात. तर सम असते मायनस बी अपॉन ए. बी तर स्वतः 0 आहे. तर सम ऑफ द झिरोज विल बी 0. चलो नेक्स्ट. आता बा व्हॉट इज द टाइम? टाइम आहे. याला आपण उद्याच्या सेशन मध्ये ठेवू कारण एक फॉर्म्युला शिकवायचा आहे. क्यूब आहे त्याच्यात. आपण स्क्वेअर पर्यंत केलं होतं, क्यूब केले नव्हते. एक आयडेंटिटी घ्यायची. चला याला पहा. रिलेशन सांगा. विचार करून आन्सर द्या. खूप जणांनी सी पाहिलं. सम असते मायनस ऑफ बी बाय ए. अरे बी तुम्हाला सांगितलं होतं कोइफिशियंट ऑफ एक्स, त्याचा निगेटिव्ह असला पाहिजे. बघा छोट्या छोट्या प्रश्नात ते चुका होतात. चलो, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ झिरोज अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आलं का लक्षात? काय होता रिझल्ट? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. आताच केलं होतं आपण. तर या इक्वेशन साठी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द झिरोज दिलेले आहे. तर के ची व्हॅल्यू काढा. चला आपण करू आता. तुम्हाला आता वेळ नाही घालत मी. हा, आपण सोबत करू. ही आहे पॉलिनॉमियल. ए लिहा. बी आहे +1. सी आहे के. आपल्याला दिलंय सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ झिरोज. स्क्वेअर इथे केलं सम. तर याला आपण काय लिहितो? -2 अल्फा बीटा. ओके. सम असते मायनस बी अपॉन ए. मायनस बी अपॉन ए त्याचा स्क्वेअर. लक्ष द्या 2 इंटू म्हणजे 2k बाय 6. तर ही सम आपल्याला दिलेली आहे 25/36. संपला क्वेश्चन. आता याच्यात काही जास्त डोकं लावायचं नाही. इथे तुम्ही ओके एक काम करा, याला डिवाइड करू नका. एक आयडिया करू आपण. 25/36 इथे येते 1/36 मायनस 2k बाय 6. आता आपल्याला जर बेस सेम करायचा असेल तर याला 6 ने मल्टिप्लाय करा. तर वर येते 12k
बाय 36. कळलं? कळलं मी का सेम केलं? आता इथे 25/36 बेस सेम झाला, खाली 36. याला शहीद करा. तर इथे आला 1 - 12k = 25. तर 1 - 25 होतो 12k, तर k येतोय -24/12. सो k मस्ट बी -2. आहे. समजलं? फक्त कॅल्क्युलेशन आहे, बेस सेम करा. एक सांगतो काय करतो आपण जनरली, याला 2 आणि याला 3 करून टाकतो. एक सवय असते डिवाइड व्हायला म्हणून. मग पुन्हा बेस सेम करण्यासाठी अरे इथं तर 36 इथं 3 आहे. मग याला 12 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे वापस तिथेच येतो आपण. त्याच्यासाठी आधी पाहत जा बेस सेम व्हायला चान्स आहे का, म्हणून मी त्याला कॅन्सल केलं नाही. ठीक आहे? चलो नेक्स्ट. चूज द ग्राफ ऑफ क्यूबिक पॉलिनॉमियल. क्यूबिक असतो डी. आठवा निगेटिव्हला सुरू होतो. 1 टन. 0 मधून जाणार आहे. चलो हा, प्रोडक्ट दिले आणि सम दिले. काय लिहितो आपण? आता केलेलाच क्वेश्चन आहे. x² मायनस सम, मायनस मायनस काय होईल? प्लस प्रोडक्ट. आता याला तुम्ही बेस सेम करायचा तर √3 ने मल्टिप्लाय करा. हे आपण पाहिलं होतं. ऑप्शन सी. चला, whose zeros is one of whose zeros is √3/4 and product of zeros is 1/2. एक 0 आहे, सम ऑफ द झिरोज नाही. एक 0 आहे, अल्फाला माना 0. आता याचा अर्थ काय असतो? अरे एक मिनिट,